जय गजानन जयतु संस्कृतम. सम्राट यदू आपल्या राजसिंहासनावर विराजमान आहेत. राजधानीमध्ये राज्यकार्य करतायत आणि अचानक तिथे भगवान अवधूत येऊन पोहोचले. कोण आहेत अवधूत? ज्यांना आपण सामान्यतः भगवान दत्तात्रेय या नावाने ओळखतो, ते अवधूत येऊन पोहोचले. किती सुंदर रचना आहे, लक्षात घ्या. भारतीय संस्कृतीने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीच्या मागे, प्रत्येक नावांच्या मागे सुद्धा किती सुंदर चिंतन आहे. याचा या निमित्ताने एक वेगळा विचार करू. कोण आहेत भगवान दत्तात्रेय? देवी अनसूया आणि महर्षी अत्री यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या माध्यमातून ते तीनही देव एकत्र स्वरूपात प्रगटले. ही कथा आपल्या सगळ्यांना ऐकून माहिती आहे, पण नावं किती गोड आहेत, लक्षात घ्या. अनसूया माता कशी असली पाहिजे? अनसूया असली पाहिजे. अन शब्दाचा अर्थ नाही असा आहे. असूया शब्द वापरला पुढे. असूया म्हणजे काय? द्वेष, मत्सर. लक्षात घ्या, कोणाबद्दल आपल्या मनात द्वेष असतो, कोणाबद्दल आपल्या मनात मत्सर येतो, त्याचं शास्त्रकारांनी दिलेलं उत्तर आहे, नेहमी आपल्यापेक्षा श्रेष्ठांचा मत्सर वाटत असतो. मग ती श्रेष्ठता कुठल्याही बाबतीत असेल, पद, पैसा, प्रतिष्ठा, मान सन्मान, ज्ञान, कोणत्याही बाबतीत जेव्हा श्रेष्ठता असते ना, तेव्हा मत्सर वाटत असतो. आपल्यापेक्षा खालच्यांचा मत्सर कधी वाटत नाही. व्यवहारात एक उदाहरण देतो म्हणजे आपल्याला नेमकपणे लक्षात येईल. किती मजेदार रचना आहे. समजा एखादा माणूस रस्त्याने पायी चाललेला आहे, सायकलनी चाललेला आहे, मोटरसायकलनी चाललेला आहे, त्याच्या डोक्यावरून विमान गेलं. स्वाभाविक त्याच्या मनामध्ये त्या विमानातून प्रवास करणाऱ्यांच्या बद्दल मत्सर निर्माण होऊ शकतो. काय मस्त चाललेले आहेत, कुठल्याही प्रकारचा धक्का नाही, कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, वातानुकूलित यंत्रणेतून सहज आणि पटकन चाललेले आहेत, मत्सर वाटू शकतो. पण कधीतरी असं होणार आहे का की एखादा माणूस विमानातून चाललाय, तो विमानाच्या खिडकीतून खाली पाहतोय, रस्ता त्याला दिसतोय खेड्यातला एखादा खडबडीत असणारा रस्ता आहे, उबड खाबड असणारा रस्ता आहे, त्याच्यावरून एखादी बैलगाडी चाललेली आहे, सगळ्या अंगाला धक्के बसतायत, झटके बसतायत, आणि तो विमानातला माणूस विचार करतोय काय मस्त बैलगाडीचा प्रवास आहे, कसे धक्के बसतायत, कसे त्याला झटके बसतायत. असा कधी विचार येईल? नाही येऊ शकत. का? कारण विमानातून जाणारा सुखाने चाललेला आहे. त्याच्या सुखाची अवस्था बैलगाडीतून जाणाऱ्यापेक्षा अधिक आनंददायी आहे, आणि म्हणून बैलगाडीतून किंवा पायी जाणाऱ्या माणसाला विमानातून जाणाऱ्याचा हेवा वाटू शकतो, मत्सर वाटू शकतो, असूया वाटू शकते. सोप्या शब्दात आपल्यापेक्षा वरिष्ठांचा हेवा वाटत असतो. आणि मग अनसूया शब्दामध्ये अपेक्षित आहे की जिला कोणाचाही हेवा वाटत नाही, जिला कोणाचाही मत्सर वाटत नाही. याचा अर्थ जिच्यापेक्षा कोणी श्रेष्ठच नाही, जी स्वतःच सर्वश्रेष्ठ आहे, जी सगळ्यांमध्ये अलौकिक आहे, तिला अनसूया असं म्हणतात. मातृत्व असं अनसूया अवस्थेत असावं लागतं. पिताश्रींचं नाव काय आहे? अत्री. किती सुंदर शब्द आहेत, लक्षात घ्या. त्री शब्दाचा अर्थ तीन. तीन काय असतात? आपल्याकडे वेगवेगळ्या गोष्टी शास्त्रकारांनी सांगितल्या. तीन गुण असतात, तीन देह असतात, तीन अवस्था असतात. ज्यांनी अथर्वशीर्ष ऐकलं असेल त्यांना हे सहज लक्षात येईल. त्वम गुणत्रयातीतः, त्वम देहत्रयातीतः, त्वम कालत्रयातीतः, त्वम अवस्थात्रयातीतः, असं वर्णन भगवान गणेशांचं केलेलं असतं. ते इथं अपेक्षित आहे. याचा अर्थ परमात्म तत्वाच्या ठिकाणी जो आनंदाचा आविष्कार आहे तशाच प्रकारे आनंदी असणारे, म्हणून त्यांना अत्री असं म्हटलं. अ म्हणजे नाही, त्री म्हणजे तीन. ज्यांच्या ठिकाणी तीनचा भाग नाही, तीनची अडचण नाही, तीनचा जो, कारण सत्व रज तम तिन्ही म्हटले तरी गुण आहेत, आणि गुण म्हटले की स्वाभाविक त्यांच्या सोबत येणाऱ्या बाकीच्या सगळ्या भानगडी आहेत. अर्थात तो आत्ता जरी आपला विषय नसला तरी भाव समजून घ्या की तीन गुणांनी युक्त असणारे ते त्री, त्याच्या पलीकडे असणारे ते अत्री. आणि म्हणून कुठल्याही गोष्टीत न अडकणारे, अत्यंत शुद्ध पवित्र, त्यांना अत्री असं म्हणतात. पितृत्व अत्री अवस्थेत असावं लागतं, मातृत्व अनसूया अवस्थेत असावं लागतं, आणि मग जे प्रगट होतात ना ते दत्त म्हणून प्रगट होतात. दत्त शब्दाचा अर्थच आहे देणारे. ते देतच आहेत, घेणार काहीच नाही तुमच्याकडून. त्यांना कशाचीही अपेक्षा नाहीये, ते देण्याकरताच येत आहेत. काय दिलं? अद्वितीय उपदेश दिला. आणि म्हणून भगवान दत्तात्रेय आले. शब्द संपूर्ण भागवतामध्ये तिथे जो संवादात वापरला तो अवधूत असा वापरलेला आहे. भगवान दत्तात्रेय आपल्याला माहिती आहे, तिथे दत्तात्रेय शब्द नाही, तिथे वापरताना अवधूत शब्द वापरला. का वापरला असेल?
किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. कसे असले पाहिजे, कारण ते उपदेश करणार आहेत, पुढे आपल्याला सांगणार आहेत. गुरु कसे असले पाहिजे, अवधूत असले पाहिजे. काय धुवून काढायचंय? अव म्हणजे पूर्णपणे, धूत म्हणजे धुतलेले असलेले, स्वच्छ असलेले, सगळ्या गोष्टी धुवून काढल्या. कोणत्या? वाईट गोष्टीत आपण धुवून काढत असतो, वाईट गोष्टींनाच आपण धुवून बाजूला करत असतो. पायाला चिखल लागला असेल तर धुवून काढतो. जर समजा प्रसाधन केलेलं असेल, ज्याला मेकअप म्हणतात इंग्रजीमध्ये, ते केलं असेल तर धुणार थोडे आहोत. चंदनाचा लेप लावला, धुणार थोडे आहोत. चांगल्या गोष्टी नसतात धुवायच्या, वाईट गोष्टी धुवून टाकायच्या. काही कचरा लागला, काही घाण लागली, काही चिखल लागला, धुवायचं असतं. काय धुतलेलं आहे? भगवान दत्तात्रेय धुत आहेत अंतर्गत गोष्टी. बाहेरचं तर आहेच, प्रश्न नाही, बाहेरून स्वच्छता असलीच पाहिजे, अंतर्गत शुद्धतेचा विचार. आणि मग काय धुतलं? त्याचं उत्तर शास्त्रकारांनी दिलं, ज्याला षड रिपू असं म्हणतात. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, हे सगळे जे विकार आहेत, हे विकार धुवून टाकलेले आहेत. यातल्या कुठल्याही विकारांनी निर्माण होणारी विकृती ज्यांच्या ठिकाणी प्रगटतच नाही ना, त्यांना अवधूत असं म्हणत असतात. अशी रचना असली पाहिजे, अशी अवस्था असली पाहिजे, कारण यातूनच सगळे दुःख आहेत पुढे. भगवद्गीतेने आपल्याला एक संपूर्ण रचना सांगितली. विषयान्ध्यायते पुंसः संगस्तेषूपजायते संगात संजायते कामम कामात क्रोधोभिजायते क्रोधात भवति सम्मोहः सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात विनश्यति. त्याचं सगळ्याचे विवेचन आता आपण नाही करणार, पण लक्षात घ्या, कुठल्याही गोष्टीबद्दल कामना, याचा अर्थ इच्छा निर्माण झाली, वासना निर्माण झाली की शेवटी विनश्यती पर्यंत जाणार आहे. कारण तो माणसाला खाली खालीच नेणार आहे. तमोगुण आहे तो, वासना तमोगुणी अवस्था आहे, ती माणसाला जडत्वाकडे नेणार आहे, अधःपतनाचा प्रतिनिधी, अधःपतनाचा वाटसरू करणार आहे. आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टी काढून टाकल्या, म्हणून त्यांचं नाव अवधूत. किती सुंदर रचना आहे. ते भगवान अवधूत येऊन पोहोचले. स्वाभाविक प्रक्रिया काय झाली, प्रतिक्रिया काय झाली? महाराज यदू सिंहासनावरून उठले, ताबडतोब खाली उतरले, साष्टांग दंडवत घातला, पाय धरले. हे भारताचं वैभव आहे, लक्षात घ्या. ही भारताची दिव्यता आहे, लक्षात घ्या. नखशिखांत सोन्यांनी नटलेला, हिऱ्यांनी, माणिकांनी, वेगवेगळ्या प्रकारच्या रत्नांनी जडवलेला एक सम्राट आपलं सोन्याचं सिंहासन सोडून उठतो आणि एका अशा व्यक्तिमत्वाचे पाय धरतो की ज्याच्या अंगावर फक्त लंगोटी शिल्लक आहे. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. ही भारताची प्रवृत्ती आहे की इथे सम्राट एखाद्या ज्ञानी व्यक्तीच्या चरणाशी मुकाट्याने आपलं स्थान घेतो आणि त्याला त्याच्यात अभिमान वाटतो की मी या ज्ञानी व्यक्तीच्या जवळ आहे. काही नाही त्याच्याजवळ, व्यवहारातली ज्याला आपण सुखाचे साधन म्हणतो त्यातलं एकही साधन भगवान दत्तात्रेयांच्या जवळ नाही. हातामध्ये साधी कुठली गोष्ट भिक्षा मागण्यासाठीचं पात्र सुद्धा नाही. अशा अवस्थेतले भगवान दत्तात्रेय, आणि त्यांच्या समोर पाया कोण पडतोय? सम्राट पडतोय. का? कारण व्यवस्थित समजून घ्या, आपण आदर त्यांनाच देत असतो, पाया त्यांच्याच पडत असतो की ज्यांच्या जवळ आपल्या जवळ नाही असं काहीतरी असतं. आणि या वाक्याचाच अर्थ आहे, सम्राट असले तरी महाराज यदूंच्या जवळ अशी काहीतरी गोष्ट नाहीये की जी अवधूतांच्या जवळ आहे. आणि म्हणून तर यदू पाया पडतायत, म्हणून तर यदू शरण जातायत, म्हणून तर यदू आदर देतायत की अरे मी सम्राट आहे, ठीक आहे, माझ्याजवळ सगळे सुखाचे साधनं आहेत, पण हे साधनं आहेत, सुख कुठे आहे, आनंद कुठे आहे? त्या गोष्टीतून मिळत नाही असं म्हणू नका. व्यवहारात त्या सगळ्या गोष्टीतून सुख समाधानाचा काही वेळ लाभ होतो, टिकत नाही, कायमचं नाहीये, शाश्वत नाहीये. ते आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचंय. आणि मग रचना सांगितली, महाराज यदू चरण धरतात. आणि मग का धरतात? त्यांनी स्वतः विचारलेले प्रश्न पहा, म्हणजे लक्षात येतं. महाराज यदूंनी प्रश्न केलाय, आपण इतके सुखी कसे दिसता, आपण इतके प्रसन्न कसे दिसता, आपण इतके आनंदी कसे आहात? वाक्याचा अर्थ, या तीन गोष्टींमध्ये राजा यदूंना आवश्यकता वाटत आहे. ह्या तीन गोष्टी समजून घेण्यामध्ये त्यांचा रस आहे. आणि कुठली गोष्ट मिळवायच्या मागे माणूस रस केव्हा दाखवतो? जेव्हा ती गोष्ट त्याच्या जवळ नसते. ज्याला आपण सुखाचे साधनं म्हणतो, पद, पैसा, प्रतिष्ठा, सत्ता, संपत्ती, या सगळ्या गोष्टी तुडुंब भरलेल्या आहेत यदूंच्या जवळ. पण हे सगळं असलं तरी अवधूतांच्या जवळ जी प्रसन्नता आहे, अवधूतांच्या जवळ जो आनंद आहे, जे सुखाचं समाधानाचं त्यांची अवस्था आहे, ती अवस्था यदूंची नाहीये. आणि म्हणून तर यदूंना त्याच्यामध्ये रस आहे. तिथे त्यांना विचारतायत, आपल्याजवळ हे कुठून आलेलं आहे? असं काय आहे आपल्याजवळ? वास्तविक वरतून तर काहीच दिसत नाही. कोणतं
नुसतंच सुखाचं साधन दिसत नाही, पण नेमकं हेच समजून घ्यायचंय आपल्याला की सुखाचे साधन असले म्हणजे सुख असतंच असं नाही. साधनं असले पाहिजे, त्याचा अव्हेर नाहीये, लक्षात घ्या. ते सगळे साधनं असावेत, पण त्या साधनांपेक्षा महत्वाची गोष्ट जे साध्य आहे ते असावं की नाही. व्यवहारातलं उदाहरण देतो मी, आपल्याला नेमकेपणे लक्षात येईल. मोठं घर असावं, बिलकुल असावं. अप्रतिम शयन कक्ष असावा, बिलकुल असावा. त्याच्यावर भला मोठा पलंग त्यामध्ये असावा, निश्चित आनंदाने. फार सुंदर गादी असावी, अप्रतिम चादर असावी, अप्रतिम पांघरुण असावं, वातानुकूलित यंत्र लागलेलं असावं, सगळ्या गोष्टी असाव्यात. पण या सगळ्यांच्या पलीकडची महत्वाची गोष्ट कोणती? त्याचं उत्तर आहे झोप. आणि ती जर नसेल तर मला सांगा, या बाकी सगळ्याचा उपयोग काय नेमका? सगळं असलं पाहिजे, सुखाचे सगळे साधन असले पाहिजे, पण त्यातून साध्य जे करायचंय, झोपेच्या आवश्यक गोष्टी असल्या म्हणजे झोप लागते असं नाही. रात्रभर तळमळत राहायची वेळ येऊ शकते. आणि एखादा कामगार जो असतो तो रस्त्याच्या किनारी नाली खोदत असतो, खोदता खोदता मध्येच थकतो, आपलं ते टोपलं उलट ठेवतो, त्याच्यावर डोकं ठेवतो आणि त्या नवीन खोदलेल्या नालीमध्ये कोरड्या जागेमध्ये शांतपणे झोप लागते त्याला. जशी झोप एखाद्याला पंचतारांकित जागी लागणार नाही, अशी अप्रतिम झोप त्याला लागते. मग मला आता सांगा, दोघांमध्ये नेमका सुखी कोण आहे? त्याचं उत्तर, ज्याच्याजवळ काही नाही पण साध्य ज्याला सिद्ध होत आहे तो जास्त सुखी आहे. आणि जीवनाचं हे सूत्र आपल्याला अवधूत यदूंच्या मिलनातून केवळ समजून घेत आहे की यदूंच्या जवळ संपूर्ण सुखाचे साधनं आहेत, पण ते प्रश्न विचारतायत, आपण एवढे सुखी कसे आहात? आपण एवढे प्रसन्न कसे आहात? आपण एवढे आनंदी कसे आहात? वाक्याचा अर्थ, हे सगळं माझ्याजवळ असलं तरी मी नाहीये हे यदू वेगळ्या अर्थाने सांगतायत, लक्षात घ्या. आणि मग हे मिळवायचंय, कसं मिळवता येईल? ज्यांच्याजवळ काही नाही त्यांच्याजवळ कसं आहे, ही स्वाभाविक त्यांची उत्सुकता आहे. ती उत्सुकता त्यांनी विचारली आणि आणखीन एक मजेदार उपमा दिलेली आहे. कशी दिसतेय तुमची ही अवस्था? कशी ही समाधानाची, कशी शांतीची अवस्था आहे? महाराज यदूंनी एक कमालीचं सुंदर अशा प्रकारची उपमा दिली की जणू काही सगळ्या जगाला, आजूबाजूच्या जंगलाला आग लागलेली असावी आणि त्या आग लागलेल्या जंगलामध्ये मध्येच एखादं सरोवर असावं आणि त्या सरोवरामध्ये एखादा गजराज शांतपणे उभा असावा. तशी आपली अवस्था आहे. काय सुंदर उपमा आहे, लक्षात घ्या. आजूबाजूला सगळं पेटलेलं आहे, जंगल पेटलेलं आहे, वणवा लागलेला आहे, दावानल ज्याला म्हणतात तशा प्रकारची रचना आहे. सगळीकडे आग लागलेली आहे. बरं, त्या आगीचं वैशिष्ट्य असतं, त्या आगीनी प्रत्यक्ष चटका बसायची गरज नसते. आगीचा जो गरमीचा भाग येतो आणि त्यांनी जी होरपळणे नावाची गोष्ट असते ना, ती प्रत्यक्ष आगीच्या स्पर्शापेक्षा जास्त घातक असते, जास्त त्रासदायक असते. अगदी आपल्या माता भगिनींना जे आहेत स्वयंपाक करणारे किंवा पुरुष जे करत असतील त्यांना सहज कळेल की प्रत्यक्ष तव्याला हात लागल्यानंतर जेवढा आग होत नाही ना, तेवढी आग ती पोळी फुटल्यानंतर ती वाफ जर हातावर आली तर जास्त भयानक होते. दिसतही नाही वरतून, त्वचेला डाग नाही पडत, त्वचेला कुठल्याही प्रकारचा काळवंडेपणा येत नाही, फोड येत नाही, पण ती आग अत्यंत भयानक असते. ती जी अवस्था आहे ना, तशी त्या दावानलात होते, त्या आगीमध्ये, वणव्यामध्ये होते, लक्षात घ्या. आणि मग तशा वणव्यामध्ये तुम्ही आहात. बाकी सगळा संसार माणसाला दुःखच देत आहे. ज्या ज्या गोष्टी सुखासाठी जमवल्या त्या काही काळानंतर का होईना दुःख देणार आहेत, लक्षात घ्या. जेवढ्या गोष्टी सगळ्यांना लावून पहा तुम्ही. पद, पैसा, प्रतिष्ठा मिळताना आनंद वाटतं, पण एकदा त्या पदावर बसला की मग सांगायची वेळ येते, हा काटेरी मुकुट आहे, ही काटेरी खुर्ची आहे. का? कारण अधिकार जोपर्यंत आपण पाहतो तोपर्यंत मस्त वाटतं. ज्या क्षणी जबाबदारीचा विषय येतो त्या क्षणी कष्टाचा विषय येतो. सगळ्या गोष्टी, अप्रतिम पत्नी मिळाली, आनंदाचा विषय आहे, पण काही काळानंतर का होईना तिचं सौंदर्य लोप पावणार आहे ना. तिचं नाही पावलं, तुमचं लोप पावणार आहे. दोन्हीकडून लक्षात घ्या. त्या काळात कदाचित थोडा वेळ सुख निश्चितपणे जगातल्या सगळ्या गोष्टींनी मिळतं, पण ते टिकाऊ नाहीये. म्हणून ती जी होरपळलेली अवस्था आहे ना, ती जगात आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते. त्याला आपल्याकडे वेदांत शास्त्राने फार सुंदर शब्द वापरला, संसार अनल संतप्त. कोण शरण येतो गुरूंना, असा शिष्य जो असतो ना तो शरण येतो. संसार रूपी अग्नीनी तापलेला. महाराज यदू नेमके तसे आहेत आणि म्हणून त्यांना अधिकारी असं म्हटलं. कोणत्याही गोष्टीचं वर्णन करताना पहिले त्याचा अधिकारी निश्चित करावा लागतो. कोणाला उपदेश करायचा तर त्याचं उत्तर, ज्याला या सुख, शांती, समाधानाची इच्छा असेल त्याला सांगून उपयोग आहे. ज्याला इच्छाच नाही
जसं आपण पहिल्यांदा सांगितलं, इच्छा नसेल तर शिकता येणार नाही, इच्छा नसेल तर हे मिळवता येणार नाही. आहे त्याच्यातच जर सुख मानत असेल तर मग काहीच होऊ शकणार नाहीये. हा भाव व्यवस्थित लक्षात घ्या. आणि म्हणून महाराज यदू प्रश्न करताय, त्या सगळ्या संसारामध्ये जिथे सगळीकडे आग लागलेली आहे, मध्येच एक तलाव आहे, याचा अर्थ शांततेची अवस्था आहे. कारण तलाव गरम नाही होणार आहे, पाणी उलट त्या गरमीवर उपाय असलेला जल आहे. आणि त्या जलामध्ये एखादा गजराज उभा असावा. उपमा सुद्धा गजराजाची दिली. अद्वितीय क्षमता, अद्वितीय ताकद, वाटेल ते करण्याची ताकद. पण काही करायचं नाही. कसं करायचंय? सगळं मिळालेलं आहे. शांत अवस्थेत ते गजराज उभे असावेत, त्यांना त्या वणव्याचा कोणताही त्रास न व्हावा, तशी जी अवस्था तशी आपली दिसतीये. हे सगळं आपल्याला कसं प्राप्त झालं असा यदूंचा प्रश्न आहे. त्याच्यावर स्वाभाविक भगवान अवधूत दत्तात्रेय त्याला उपदेश करायला सुरुवात करतायत. काय म्हणतायत दत्त प्रभू उद्याच्या भागात. तोपर्यंत जयत संस्कृतम.